नमस्कार दर्शक हो, मी दिव्यानी. तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन. आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देशातील, विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या. तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. नागपुरात कथित फसवण्या कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी सरकारची योजना शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत शासन निर्णयाच्या प्रतीची होळी केली. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकारांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन दरम्यान काही कार्यकर्त्यांनी बस समोर झोपून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. युवा आघाडी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्राध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली. नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर राजू पोद्दार यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा तब्बल 592 मतांचा फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांमध्ये झालेल्या मोठ्या फुटीची सर्वाधिक चर्चा झाली. काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे 200हून अधिक समर्थक मते असतानाही अतुल लोंढे यांना केवळ 130 मते मिळाली, तर डॉक्टर राजू पोद्दार यांना 682 मते मिळाली. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विजय मिरवणूक काढली. डॉक्टर पोद्दार यांनी हा निकाल महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरील अविश्वास सखोल असल्याचं म्हटलं आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरात झालेल्या एका खळबळजनक हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शांतीनगर येथील रहिवासी रम्मू उर्फ अब्दुल रहमान याची अज्ञात हल्लेखोराने थरारक शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन स्वविच्छेदनासाठी पाठवला. हत्या मागील कारणाचा शोध सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. नागपूरच्या गट्टीगधान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईलच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळालं आहे. झोन 2 डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 80 हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 15,30,000 रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. या विशेष मोहिमेमुळे मोबाईल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई झोन क्रमांक 2 डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली मिसिंग पथकाचे हेड कॉन्स्टेबल शाहू, हेड कॉन्स्टेबल आणि संपूर्ण मिसिंग पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. आजच्या नागपूर समय मराठी बुलेटिनमध्ये इतकंच. आम्ही तुमच्यासमोर आणत राहू ताज्या आणि महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी. तुम्हाला बातम्या आवडल्या असेल नक्कीच तुमच्या मित्रमंडळांना शेअर करा आणि हो, पुढील अंकासोबत आमच्यासोबत जुळले राहा. त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपुरावर गर्व करा. मी आहे दिव्यानी. तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन. धन्यवाद.